नमस्कार, स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलमध्ये। करवा चौथ, करक चतुर्थी व्रताची कथा। एकदा इंद्रप्रस्थपूर नावाच्या एका गावामध्ये वेद शर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता। त्या ब्राह्मणाचा विवाह लीलावती नावाच्या एका मुलीसोबत झाला। लीलावती पासून वेद शर्माला 7 मुलं आणि एक सुंदर मुलगी झाली। या 7 भावंडांमध्ये वीरवती एकटी लाडकी बहीण होती। ही वीरवती लग्नासाठी योग्य झाल्यावर तिचा विवाह एका उच्च ब्राह्मण तरुणाशी झाला। वीरवती जेव्हा लग्नानंतर आपल्या वहिनींसोबत राहिली तेव्हा आपल्या वहिनींसोबत तिने नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी करवा चौथ नावाचं व्रत केलं होतं। या व्रतादरम्यान वीरवतीला भूक सहन झाली नाही, म्हणून ती बेशुद्ध पडली। तिच्या शरीरामध्ये ताकद नव्हती, त्यामुळे तिला उठवताही आलं नाही। आपल्या सगळ्या भावांना लाडक्या बहिणीची अशी अवस्था पाहवली गेली नाही। त्यांना माहिती होतं की वीरवती एक पतिव्रता पत्नी आहे आणि ती जोपर्यंत चंद्रदर्शन होत नाही तोपर्यंत उपवास सोडणार नाही, काही खाणार नाही। त्यामुळे या भावांनी मिळून एक युक्ती शोधून काढली। 7 भावंडापैकी एकाने वडाच्या झाडाजवळ एका हातात चाळणी आणि दुसऱ्या हातात दिवा प्रज्वलित करून ठेवला आणि तो तिथेच थांबला। त्यानंतर वीरवती आपल्या बेशुद्ध अवस्थेमधून जागी झाली तेव्हा तिला तिच्या भावांनी सांगितलं की चंद्रोदय झाला आहे, तर आता तू चंद्रदर्शन घेऊन जेवण केलंस तरी चालेल। आणि मग ती घराच्या छतावर पूजेचं ताट घेऊन चंद्रदर्शन करण्यासाठी गेली। वीरवतीने आरतीचे ताट घेतले, त्या प्रज्वलित झालेल्या दिव्यालाच चंद्र समजून त्याला अर्घ्य अर्पण केले। त्यानंतर ती तात्काळ भोजनासाठी बसली तेव्हा मात्र तिला अशुभ संकेत मिळाले। पहिल्याच घासामध्ये तिला केस सापडला, दुसऱ्या घासात तिला शिंका आली आणि तिसऱ्या घासाला सासरच्यांकडून निरोप आला तशी ती आपल्या सासरी पोहोचली आणि आपल्या नवऱ्याचं मृत शरीर दिसलं। आपल्या पतीचं असं शरीर पाहून तिला शोक अनावर झाला। ती खूप रडू लागली। आपण या करक चतुर्थीच्या व्रतामध्ये हलगर्जीपणा केला असे तिला जाणवले आणि त्याची शिक्षा मिळाली असा दोष तिने स्वतःवर घेतला आणि खूप आक्रोश करू लागली। त्यावेळेला या निरागस वीरवतीचा शोक पाहून इंद्रदेवांची पत्नी देवी शची ह्या तिला सांत्वन देण्यासाठी आल्या। देवी शचीने सांगितलं, चंद्राला अर्घ्य अर्पण न करताच तू व्रत खंडित केलं, उपवास मोडला, त्यामुळे हे घडले। यावर उपाय म्हणून महिन्याच्या चतुर्थीला, म्हणजे दर महिन्याला येणारी जी चतुर्थी आहे तिला आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो, या दिवशी परत मनोभावाने हे व्रत कर, तुझा पती तुला परत मिळेल। देवी शचीने सांगितल्याप्रमाणे वीरवतीने अगदी मनोभावाने हे व्रत केलं आणि वर्षभर तिने ते व्रत पाळलं। याचं पुण्यफळ म्हणून वीरवतीला आपला पती जसा होता तसा परत मिळाला। याची दुसरी कथा अशी की महाभारतामध्ये सुद्धा द्रौपदीने हे व्रत केलेलं आहे असं सांगितलं जातं। याचं पुण्यफळ म्हणून पांडवांना आपलं गेलेलं राज्य परत मिळालं आणि कौरवांचा नाश झाला। हे व्रत पूर्वी देवी पार्वतीने भगवान शंकर पती म्हणून मिळावे यासाठी केले होते आणि तेच व्रत नंतर द्रौपदीने केले। आजही हिंदू धर्मामध्ये करवा चौथ म्हणजे करक चतुर्थी याचं व्रत महिला करतात। या दिवशी दिवसभर उपवास करतात, अन्न ग्रहण करत नाही, संध्याकाळी चंद्राचं दर्शन करतात, त्यानंतर आपल्या पतीची पूजा करून त्यांच्या हाताने पाणी पिऊन उपवास सोडला जातो। अशा प्रकारे हे व्रत केलं जातं। मंडळी, तर ही होती करक चतुर्थी व्रताची कथा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।